नमस्कार. नुकताच राज्यसेवेचा पेपर संपन्न झालेला आहे आणि आज मी नगर शहरातील न्यू आर्ट्स कॉलेज या परीक्षा केंद्रावरती आहे. विद्यार्थी आत्ताच परीक्षेचा पेपर देऊन बाहेर येत आहेत परीक्षा केंद्रामधून. आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत की नेमका आजचा पेपर कसा होता. सर नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? नंदकिशोर अशोक जुंद्रे. नंदकिशोर सर आहेत. सर नेमका आजचा पेपर कसा होता? सर आजचा पेपर जर जीएसचा जर बघितला तर पेपर हा काठिण्य पातळीच्या बाबत जर बघितला तर आजची इतर पूर्वीचे जर आपण जर पेपर बघितले त्या तुलनेत थोडीशी काठिण्य पातळी कमी होती आजचं जर बघितलं. फॉर एक्झाम्पल जर आपण बघायला गेलं तर प्राचीन भारताचा मध्ययुगीन भारताचा इतिहास मागचा जर ट्रेंड जर बघितला तर जास्त डीप लेवलवर विचारायचे. यावेळेस ते थोडंसं वरच्या लेवलवर विचारले गेलेत. वरवर म्हणजे आपल्या स्टेट बोर्ड मधून पण ते कव्हर होऊ शकतात या स्वरूपातून ते विचारले गेलेत. आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हा अर्थशास्त्र हा विषय सगळ्यांसाठीच हे असतो की कुतूहलाचा विषय असतो की त्याचे उत्तर हे ज्या वेळेस आयोगाकडून येतात त्याच वेळेस त्याचे कन्फर्म करतात. त्यामुळं अर्थशास्त्राबाबत थोडासा मतभेद असू शकतात उत्तरांच्या बाबत. ज्यावेळेस आयोगाचं येईल त्यावेळेस अर्थशास्त्राचे पण कळून येतीलच आपल्याला. आणि हा दरवेळेचाच आहे अर्थशास्त्र जर ट्रेंड बघितला तर. त्याचबरोबर जर आपण पॉलिटिकल सायन्स जर बघितलं तर यावेळेस पॉलिटिकल सायन्सचा पण जर डीप लेवल जर बघितली तर त्या तुलनेने ह्यावेळेस कमी होती. त्या तुलनेने बरीचशी कमी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं शब्द छळ केला गेला, शब्दांचा खेळ केला गेला. आपण त्याला शब्द छळ पण म्हणू शकतो किंवा शब्दांचा खेळ पण म्हणू शकतो. तो खूप निदर्शनास आला आजच्या पेपरमध्ये. फॉर एक्झाम्पल बघायला गेलं लवलीला बोरगोहेन ही नेमबाज होती असं त्याच्यात उल्लेख दिला होता. ती खरी बॉक्सर होती पण तो लक्षात फार कमी लोकांचं येईल अशा पद्धतीने अनेक ठिकाणी शब्दांचा खेळ केला गेलेला होता. जर या तुलनेत जर बघितलं तर पेपरची काठिण्य पातळी ज्यांना शब्द छळ जर कळाला असेल कसा हा शब्दांचा खेळ केलाय केवळ फक्त ह्या सगळ्या गोष्टीचं जर बघितलं तर नक्कीच पेपर हा ट्रिकी लेवल नुसार त्यांना सोपा गेलेला असू शकतो. सर सेकंड पेपर जो सीसॅटचा होता तो साधारणतः कसा होता त्याबाबत तुम्ही काय सांगाल? सीसॅटच्या पेपरच्या बाबत जर बघितलं तर माझा आता जवळजवळ 5वा अटेम्प्ट होता. तर त्यानुसार जर बघितलं आत्ताच्या याच्यानुसार सीसॅटचा सगळ्यात सोपा आत्ताचा सीसॅट पेपर होता. त्यामध्ये जर बघितलं तर तत्वज्ञानावर 3 ते 4 पॅसेज आलेले होते. आणि ज्यांना तत्वज्ञानाचं किंवा ज्यांचं भरपूर वाचन आहे त्यांना ते तत्वज्ञानाचे टॉपिक खरंच सोपे गेलेले असेल. ज्यांचं वाचन कमी प्रमाणात असेल त्यांना तो काही अंशी अवघड गेलेला असू शकतो. एकंदरीत बघितलं तर मॅथ आणि रिझनिंग खूप चांगल्या रीतीने होते. आणि थोडेसे काही पॅटर्न दिसले मराठी व्याकरणाशी रिलेटेड, इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड, द एंड ऑफ द स्टोरी असं दिलेलं होतं. त्याचा संबंध विचारला होता. थोडंसं याच्यात जर बघितलं कुठंतरी असं वाटलं की हे सीसॅट मध्ये पण येऊ शकतं का असं वाटलं यावेळेस. सर चालू घडामोडी नेमकं मागील किती महिन्यापासून विचारलेलं होतं आणि नेमकं चालू घडामोडीची काठिण्य पातळी कशी होती? चालू घडामोडीमध्ये जर बघितलं तर काठिण्य पातळी इतर वेळेच्या तुलनेत यावर्षी थोडीशी कमी होती. पण तिथे माझं पुन्हा बोलणं असेल चालू घडामोडीमध्ये पण त्यांनी शब्दांचा खेळच केला होता. एक शब्दाचा खेळ केलेला होता. आणि चालू घडामोडीची काठिण्य पातळी माझ्या तरी अंशी माझ्या वैयक्तिक मतानुसार ती कमी होती यावेळेस जर बघितलं. आणि चालू घडामोडी साधारणतः मार्च 2024 पर्यंतच जास्तीत जास्त विचारले गेले. अप्रॉक्सिमेटली 15 पैकी आपण जर धरले तर 13 इक्वेशन ते मार्च 2024 पर्यंतच होते म्हटलं तरी चालेल. सर एकंदरीत जर आपण बघितलं तर पेपरचे आपल्याला एका वाक्यात जर आपल्याला अनालिसिस करायचं झालं तर आजचा पेपर हा सोपा, मध्यम की कठीण स्वरूपाचा होता? पेपर हा मध्यम स्वरूपाचा होता. सर वेळ पुरला तुम्हाला? हो वेळ पुरला. जीएसला पण पुरला आणि सीसॅटला पण पुरला. असा काही विषय नाही. आणि सीसॅटचे ज्यांना तत्वज्ञानाचे टॉपिक लवकर कव्हर झाले असेल ते पॅसेज ज्यांचे लवकर कव्हर झाले असेल तर त्यांना हा पेपर नक्कीच सोपा गेलेला असणार. खूप खूप धन्यवाद सर.